तयार झाल्यात आपल्या अतिशय चविष्ट आणि पौष्टिक पनीर आणि ब्रेड टिक्या. करून बघा, सगळ्यांना आवडणार. आवडल्यास लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका फ्रेंड्स. गुड मॉर्निंग फ्रेंड्स, कसे आहात? आज आपण बनवणार आहोत पनीर ब्रेड टिक्की. तर त्यासाठी लागणारं साहित्य, इकडे मी 150 ग्राम पनीर किसून घेतलेलं आहे, एक मोठा बटाटा किसून घेतला आहे, एक कांदा कापून घेतला आहे, हिरव्या मिरचीचा ठेचा आहे, चवीपुरतं जिरा पावडर आहे, हळद आहे कलरसाठी, आणि 1 चमचा आलं लसूण पेस्ट घेतले. आणि इकडे मी ब्रेड तुकडे करून भिजवून घेतलेला आहे. तर आता आपण बनवायला सुरुवात करूया. लागू शकतो इथे ठेवू. आता आपण हे सगळं ब्रेड मी थोडासा हाताने कुस्करून घेतलेला आहे आणि पनीरच्या मिश्रणामध्ये आपण घालून एकजीव करूया. इकडे सगळं मिश्रण मी एकजीव करून घेतलेलं आहे आणि हे बघा, या पद्धतीने आपलं तयार झालंय. आता आपण 2 मिनिटं असंच ठेवूया आणि मग टिक्या बनवायला घेऊया. आता आपण मिश्रणाचा गोळा घेऊया. हे बघा, एवढासा छोटासा गोळा घ्यायचा, लिंबा एवढा, आणि आपण त्याला असा टिकीचा आकार देऊया. हातावरती थापून टिकीचा आकार देऊया. छोट्या करा, मोठ्या करा, ते आपल्या मनावरती आहे. तर आपण अशा टिकीचा आकार देऊन घेणार आहोत. इकडे मी या पद्धतीने टिक्या बनवून घेतलेल्या आहेत आणि हे आहे कॉर्नची स्लरी आहे. तर आपण त्याच्यामध्ये घोळवून तळून घेणार आहोत. हे बघा, आपण असं घोळवून घ्यायचं. गरम करून घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये आपण एक एक सोडून देऊया. या पद्धतीनं तव्यामध्ये जेवढ्या बसतील पॅनमध्ये तेवढ्या मी सोडून घेतलेल्या आहेत. तर आता आपण त्या छान खरपूस शेकून घेणार आहोत. आता आपण दोन्ही बाजूनी छान शेकून घेऊया. त्यासाठी मी पलटून घेणार आहे. चिमट्याने पलटवलं तरी चालेल. सगळ्या टिक्या पलटून झालेल्या आहेत. आता आपण दोन्ही बाजूनी अगदी कुरकुरीत आणि खमंग शेकून घेऊया. सगळ्या टिक्या दोन्ही बाजूनी खरपूस शेकून झालेल्या आहेत. हे बघा, मी तुम्हाला दाखवते. आता आपण काढून घेऊया. आपण सगळ्या पनीर टिक्या शेकून घेऊया. अतिशय पौष्टिक होतात, लहान मोठे सगळ्यांना आवडतात. सकाळचा पोटभरीचा नाश्ता आहे. नक्की करून बघा, आवडणार. लगेच लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.